ज्ञानोपासक महाविद्यालय जिंतूर. मी प्राध्यापक रमेश गुडदे. वर्ग 12वी, विषय समाजशास्त्र, प्रकरण 2, भारतीय समाजाचे वर्गीकरण. या दुसऱ्या प्रकरणामध्ये विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आदिम समुदाय, त्याच्या व्याख्या, वैशिष्ट्ये, प्रश्न आणि उपाय अशा स्वरूपाचा हा पहिला विभाग आपण आदिम समुदायाचा अभ्यास केला. तर याच प्रकरणामधील दुसरा भाग, दुसरा समुदाय ग्रामीण समुदाय आहे. त्या ग्रामीण समुदायाच्या व्याख्या, वैशिष्ट्ये, ग्रामीण समुदायाचे प्रश्न आपण समजून घेतलेले आहेत. त्याचबरोबर ग्रामीण एकात्म विकास योजनेवरही सुद्धा माहिती आपण घेतलेली आहे. तेव्हा आजच्या आपण या तासाला शहरी समुदायाचे व्याख्या आणि ठळक वैशिष्ट्ये असा हा तिसरा जो विभाग आहे, या विभागामधील पहिला प्रश्नाचा अभ्यास आपण आजच्या या तासाला करणार आहोत. तो प्रश्न मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. तो प्रश्न आहे, शहरी समुदायाच्या व्याख्या करा आणि शहरी समुदायाचे ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. त्यालाच नागरी समुदाय सुद्धा असं म्हणतात, हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. तेव्हा या प्रश्नाच्या प्रस्तावनामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की शहरी समुदाय हा समुदाय सुद्धा भारतीय समाजामधील एक प्रमुख समुदाय आहे. हा प्राचीन समुदाय आहे, प्रगतिशील समुदाय आहे. सगळ्या सर्व विकासाच्या सोयी सवलती या ठिकाणी उपलब्ध आहेत. म्हणून हा समुदाय अत्यंत प्रगतिशील समुदाय म्हणून ओळखला जातो. वर्तमान परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला, 2011च्या जनगणनेनुसार जर विचार केला, तर जवळजवळ 31% लोक शहरी भागामध्ये राहतात. आणि यावरून या समुदायाचे एकूण जीवन समजून घेणे, त्यासाठी या नागरी समुदायाच्या लोकांच्या जीवनामध्ये काय ठळकपणे बाबी आपल्याला दिसून येतात किंवा काय ठळक वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात, त्या वैशिष्ट्यांचा जर अभ्यास आपण केला तर नागरी समुदायाचा अभ्यास होतो. आणि म्हणूनच नागरी समुदायाचे ठळक वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासणे आवश्यक आहेत. हा प्रश्न तुम्हाला 10 मार्कासाठी लिहिण्यासाठी येऊ शकतो. म्हणून हा प्रश्न आपण 10 मार्काच्या दृष्टिकोनातून अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर या प्रश्नाच्या वैशिष्ट्याचा अभ्यास करत असताना किंवा नागरी समुदायाची वैशिष्ट्ये आपल्याला समजून घेत असताना, नागरी समुदाय कशाला म्हणायचं ही कन्सेप्ट प्रथमतः आपल्याला स्पष्ट करणे गरजेचे आहे. आणि त्यानुसार आपण समाजशास्त्रातील काही समाजशास्त्रज्ञांनी ज्या व्याख्या केलेल्या आहेत शहरी समुदायाच्या किंवा नागरी समुदायाच्या, त्या व्याख्या आपण प्रथमतः समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर शहरी समुदाय नेमकं कशाला म्हणायचं, तर त्यामध्ये मॅक्स वेबर या समाजशास्त्रज्ञांनी जी व्याख्या केली, जी काही लक्षणे सांगितली, त्या लक्षणेच्या आधारावर आपल्याला शहरी समुदाय कशाला म्हणायला पाहिजेत, ती व्याख्या किंवा शहरी समुदाय नेमकं कशाला म्हणायचं ते स्पष्ट होऊ शकते. आणि म्हणून त्यामध्ये ते असं म्हणतात की एक ठराविक भूभाग किंवा एक ठराविक भूप्रदेश, हे नंबर 1चं वैशिष्ट्य. एक ठराविक भूप्रदेश, बाजारपेठ, कायदे संहिता, शहरी नागरिकांच्या संघटनेमधून नागरी सहकार्याची जाणीव आणि शहरातील अधिकारी नेमण्यासाठी शहरातील नागरिकास पुरेशी राजकीय स्वायत्तता, ही 5 वैशिष्ट्ये जिथे आपल्याला दिसतात त्या समुदायाला आपण शहरी समुदाय म्हणावे किंवा शहरी समुदाय किंवा नागरी समुदाय आपल्याला म्हणता येते. अशा प्रकारची व्याख्या मॅक्स वेबर या विचारवंताने केलेली आहे. दुसरी एक व्याख्या आपण
समजून घेण्याचा प्रयत्न करूया. दुसरी व्याख्या आहे डॉक्टर चौंसी डी हरीश. डॉक्टर चौंसी डी हरीश यांची एक व्याख्या आहे. ते काय म्हणतात, शहरी समुदाय म्हणजे काय? शहरी समुदाय म्हणजे मानवाचे पृथ्वीवरील उद्योगाचे व उपयुक्ततेचे केंद्र म्हणजे शहरी समुदाय. बघा, अशा पद्धतीच्या ह्या संक्षिप्त व्याख्या शहरी समुदाय कशाला म्हणतात ते आपल्याला स्पष्ट करण्यासाठी मदत करतात. ह्या व्याख्या संपल्यानंतर आपण शहरी समुदायाच्या ठळक वैशिष्ट्याकडे येऊया. तर ती ठळक वैशिष्ट्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. शहरी समुदाय किंवा नागरी समुदायाचे ठळक वैशिष्ट्ये, यामध्ये नंबर 1चं वैशिष्ट्य सांगता येईल की बहुजिन्सीपणा. बहुजिन्सीपणा. तर नागरी समुदायाच्या सदस्यांचा जीवनांचा किंवा नागरी लोकांच्या जीवनाचा अभ्यास केला असता प्रामुख्याने आपल्याला असं दिसून येते की या समुदायामध्ये बहुजिन्सीपणा म्हणजे विविधता ही मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. त्याचं कारण असं की देशाच्या वेगवेगळ्या भागामधून शिक्षणासाठी, रोजगारासाठी, आरोग्याच्या सेवा मिळविण्यासाठी लोक शहरामध्ये येतात आणि त्यामुळे शहरी समुदाय हा एक बहुजिन्सीपणा दर्शवताना दिसून येतो. या समुदायामध्ये विविध भाषा, संस्कृती, जाती, धर्माचे समूह आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतात आणि म्हणूनच शहरी समुदायाच्या ठळक वैशिष्ट्यामध्ये बहुजिन्सीपणा एक वैशिष्ट्य आगळं वेगळं ठळकपणे आपल्याला दिसून येते. हे या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात घेणे गरजेचे आहे. दुसरं एक खास वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते. नागरी समुदायाच्या जीवनाचा जर अभ्यास केला तर आपल्याला त्या जीवनामध्ये नंतरचे एक वैशिष्ट्य ठळकपणे दिसून येणार म्हणजे लोकसंख्येची घनता. लोकसंख्येची घनता. लोकसंख्येची घनता म्हणजे काय? दर चौरस मैलामध्ये वसलेली लोकांची संख्या म्हणजे लोकसंख्येची घनता होय. आणि म्हणून नागरी समुदायामध्ये जर प्रामुख्याने लोकसंख्येच्या घनतेचा जर विचार केला तर दर चौरस मैलामध्ये जवळजवळ 1000 एवढी लोकसंख्या वसलेली असते. यावरून हे स्पष्ट होते की नागरी समुदायाची लोकसंख्येची घनता ही ग्रामीण समुदाय आणि शहरी समुदायाच्या तुलनेमध्ये कितीतरी अधिक आहे, मोठी आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. म्हणून लोकसंख्येची घनता ही सुद्धा वैशिष्ट्य आपल्याला नागरी समुदायाच्या जीवनामध्ये प्रभेदक वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की भिन्न भिन्न व्यवसाय. नागरी समुदायाच्या ठळक आणि प्रमुख वैशिष्ट्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की भिन्न भिन्न व्यवसाय. नागरी समुदाय हा विविधतेने नटलेला समुदाय. विविध संस्कृती असेल, भाषा असेल, व्यवसाय असेल, पोशाख असतील, विविधतेने नटलेला हा समुदाय आहे. आणि त्यामुळे विभिन्नत्व व्यवसायाच्या संदर्भामध्ये सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला नागरी समुदायामध्ये दिसून येते, ठळकपणे दिसून येते. उदाहरणार्थ आपल्याला घेता येईल की आपण डॉक्टरी व्यवसाय जर घेतला तर या डॉक्टरी व्यवसायामध्ये प्रामुख्याने आपल्याला जे काही विशेषीकरण झालेलं बघायला मिळते किंवा त्यामध्ये सुद्धा व्हेरायटी, वेगळेपणा, विविधता मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. एकाच व्यवसायामध्ये विभिन्नत्व असं आपल्याला व्यवसायाच्या संदर्भामध्ये दिसून येते. तर त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने सांगतात डॉक्टरी व्यवसायामध्ये जर डॉक्टरी व्यवसाय असेल, वकिली व्यवसाय असेल, उत्पादन व्यापार व्यवसाय असेल, शासकीय व्यवसाय असेल आणि एकाच व्यवसायाचे सुद्धा विशेषीकरण झालेले मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. उदाहरण डॉक्टरकीचा व्यवसाय असेल, या डॉक्टरकीच्या व्यवसायामध्ये आय स्पेशलिस्ट असेल म्हणजे डोळ्याचा तज्ज्ञ असेल, हाडाचा तज्ज्ञ असेल, हृदयाचा तज्ज्ञ असेल. यावरून असं स्पष्ट होते की नागरी समुदायामध्ये व्यवसायाच्या संदर्भामध्ये प्रचंड भिन्नत्व दिसते आणि त्याचबरोबर व्यवसायाच्या अंतर्गत सुद्धा विशेषीकरण मोठ्या प्रमाणामध्ये सामावलेले दिसून येते. आणि म्हणून नागरी समुदायाच्या ठळक आणि प्रभेदक लक्षणामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की नागरी समुदायामध्ये व्यवसायाच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात भिन्नत्व आणि
वैशिष्ट्यपूर्णता असलेली दिसून येते. त्यानंतरच्या ठळक आणि प्रमुख वैशिष्ट्यामध्ये आपल्याला बोलता येईल सामाजिक गतिशीलता. सामाजिक गतिशीलता या शब्दाचा अर्थ काय की एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीमध्ये जाणे. सामाजिक गतिशीलता म्हणजे एका स्तरातून दुसऱ्या स्तरामध्ये जाणे. आणि म्हणून नागरी समुदायामध्ये प्रत्येक स्तरातील व्यक्तीला एका स्तरातून दुसऱ्या स्तरामध्ये जाता येते. आणि म्हणून सामाजिक गतिशीलता नागरी समुदायामध्ये ही मोठ्या प्रमाणामध्ये असते हे आपल्याला ठळकपणे दिसून येते. कारण की या समुदायाने प्रामुख्याने वर्गव्यवस्था स्वीकारलेली आहे, वर्गव्यवस्था आत्मसात केलेली आहे आणि त्यामुळे जाती व्यवस्था ही क्षीण झालेली आहे. जाती व्यवस्था क्षीण झाल्यामुळे अर्पित दर्जाचे महत्त्व कमी होत गेले आणि स्वसंपादित दर्जाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आणि त्यामुळे नागरी समुदायामध्ये प्रत्येक व्यक्तीला विकासाच्या संध्या वर्गव्यवस्थेमध्ये विकासाच्या संध्या प्रत्येक व्यक्तीला उपलब्ध होत असल्यामुळे सामाजिक गतिशीलता ही मोठ्या प्रमाणामध्ये असते. आणि म्हणून सामाजिक गतिशीलता नागरी समुदायाच्या ठळक आणि मुख्य वैशिष्ट्यामध्ये आपल्याला सांगता येते. आणि शेवटचा एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने सांगता येईल आजच्या या तासाला दुय्यम संबंध. नागरी समुदायाच्या किंवा शहरी समुदायाच्या प्रमुख वैशिष्ट्यामध्ये आपल्याला या नागरी समुदायाचा अभ्यास केला असता, नागरी समुदायातील सदस्यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास केला असता एक ठळक बाब आपल्याला प्रकर्षाने दिसून येते. ती म्हणजे परस्पर सदस्यामधले जे संबंध आहेत ते दुय्यम स्वरूपाचे असतात. दुय्यम स्वरूपाचे संबंध असतात म्हणजे काय की समोरासमोरचे संबंध नसतात. समोरासमोरचे संबंध नसतात म्हणजे काय की यामध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, त्याग या गुणांना विशेष महत्त्व दिले जात नाही. तर दुय्यम स्वरूपाच्या संबंधामध्ये प्रामुख्याने आपला स्वार्थ बघितला जातो. फायद्या तोट्याचा गणित त्या ठिकाणी प्रामुख्याने विचारात घेतले जाते. आणि म्हणून कामापुरता मामा या म्हणीमध्ये जो अर्थ आहे अशा स्वरूपाचे संबंध नागरी समुदायातील सदस्याच्या परस्पर वर्तनामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून नागरी समुदायाचे दुय्यम संबंधाचे हे स्वरूप किंवा दुय्यम संबंध हे प्रामुख्याने नागरी समुदायाच्या ठळक आणि मुख्य वैशिष्ट्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात. हे या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. मी प्राध्यापक रमेश गुर्दे, वर्ग 12वी, विषय समाजशास्त्र, प्रकरण 2, भारतीय समाजाचे वर्गीकरण या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण आदिवासी समुदायाचा अभ्यास केला, ग्रामीण समुदायाचा अभ्यास केला. त्याचप्रमाणे आजच्या या तासाला विद्यार्थी मित्रांनो आपण शहरी समुदायाचा किंवा नागरी समुदायाचा अभ्यास या प्रकरणातील 3ऱ्या भागामध्ये करीत आहोत. आपण शहरी समुदायाचे व्याख्या आणि ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा असा हा 10 मार्काचा प्रश्न आपण अभ्यासत होतो. आणि त्यामध्ये शहरी समुदायाचे जवळजवळ आपण 5 वैशिष्ट्याचा अभ्यास केलेला आहे. आणि त्यातील राहिलेले जे उर्वरित वैशिष्ट्ये आहेत त्या उर्वरित वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण आजच्या या तासाला थोडक्यात करण्याचा प्रयत्न करूया. तर त्यामध्ये 6व्या नंबरचं जे वैशिष्ट्य आहे शहरी समुदायाच्या ठळक वैशिष्ट्यामध्ये 6व्या नंबरचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आहे बाजारपेठ आधारित अर्थव्यवस्था. शहरी समुदायाच्या
ठळक आणि प्रभेदक लक्षणामध्ये आपल्याला शहरी समुदायातील जी अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था प्रामुख्याने बाजारपेठेवरील आधारित अर्थव्यवस्था आहे. म्हणजे त्यामध्ये बाजारपेठेवरील आधारित संघटनात्मक ही बाब प्रामुख्याने लक्षात घेणे गरजेचे आहे. शहरी समुदायातील अर्थव्यवस्था ही पारदर्शक अशा स्वरूपाची आहे. ही या अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने ई मार्केटिंग, त्याबरोबर ई बिझनेस, ऑनलाईन बाजारपेठेचा पर्याय खुला आहे. अशा प्रकारची ही अर्थव्यवस्था आहे. आणि या अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण हे महत्वाचे अंग आपल्याला दिसून येतात. म्हणून बाजारपेठेवरील आधारित अर्थव्यवस्था ही या समुदायाचे ठळक वैशिष्ट्य आहे असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. त्यानंतर शहरी समुदायाच्या वैशिष्ट्यामध्ये नंतरचं वैशिष्ट्य सांगता येईल पायाभूत सोयी सुविधा. शहरी समुदायामध्ये अद्ययावत अशा सोयी सुविधा आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये गॅस, टेलिफोन, इंटरनेट, रस्त्याचे जाळे, विमानतळ, मेट्रो, रेल्वेचे जाळे, मॉल अशा प्रकारच्या अद्ययावत अशा स्वरूपाच्या सोयी सवलती, सोयी सुविधा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या आपल्याला दिसून येतात. शहराच्या विकास कार्यक्रमामध्ये रस्ते, वीज, पाणी व्यवस्था, कचऱ्याचे व्यवस्थापन यांनाही विशेष महत्त्व दिलेले दिसून येते. आणि म्हणून शहरी समुदाय हा अद्ययावत अशा पायाभूत अशा सोयी सवलतीने प्रगल्भ असलेला आपल्याला दिसून येते. त्यानंतरचं वैशिष्ट्य सांगता येईल विभक्त कुटुंब किंवा केंद्र कुटुंब. शहरी लोकांच्या जीवनाचा अभ्यास केला असता शहरी लोकांच्या जीवनावर प्रामुख्याने व्यक्ती स्वातंत्र्यवादी विचारसरणीचा प्रभाव पडलेला आहे. आणि त्यामुळे केंद्र कुटुंबाचे किंवा विभक्त कुटुंबाचे प्रचलन सार्वत्रिक स्वरूपामध्ये झालेले आपल्याला प्रामुख्याने ठळकपणे दिसून येते. केंद्र कुटुंब म्हणजे काय? केंद्र कुटुंबामध्ये प्रामुख्याने पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुलेच केंद्र कुटुंबामध्ये राहतात. आणि या केंद्र कुटुंबाचं एक मुख्य वैशिष्ट्य असं आहे की या कुटुंबातील प्रत्येक सदस्य हा प्रथमतः आपल्या विकासावर विशेष करून भर देतो. हे या ठिकाणी विशेष करून लक्षात घेण्यासारखे आहे. नंतरचं वैशिष्ट्य सांगता येईल की औपचारिक सामाजिक नियंत्रण. औपचारिक सामाजिक नियंत्रण शहराचं ठळक प्रभेदक लक्षण दिसते. औपचारिक सामाजिक नियंत्रण म्हणजे काय की औपचारिक सामाजिक नियंत्रणामध्ये शहरातील व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण करण्यासाठी समाजातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक नियंत्रणाची व्यवस्था निर्माण केलेली दिसून येते की ज्यामध्ये पोलीस यंत्रणा असेल, न्याय व्यवस्था असेल आणि विशेष अशा स्वरूपाचे नियम तयार केलेले असतील की ज्यामध्ये एखादी व्यक्ती चुकली असता किंवा वर्तन गैर वाटल्यास अशा व्यक्तींना दंडात्मक कारवाई केल्या जाते किंवा शिक्षा दिल्या जाते. म्हणून जाणीवपूर्वक नियंत्रणाची व्यवस्था
ही औपचारिक नियंत्रणाची व्यवस्था असते आणि ती व्यवस्था प्रामुख्याने शहरी समुदायाच्या किंवा नागरी समुदायाच्या ठळक वैशिष्ट्यामध्ये आपल्याला सांगता येते. त्यानंतरच्या ठळक आणि प्रमुख वैशिष्ट्यामध्ये आपल्याला बोलता येईल की विभक्त कुटुंब झालेलं आहे, गुंतागुंतीची श्रमविभाजन. नंतरच्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला बोलता येईल की गुंतागुंतीचे श्रमविभाजन. शहरी समुदायामधलं जे श्रमविभाजन आहे ना, हे श्रमविभाजनाचा जर अभ्यास केला तर अत्यंत गुंतागुंतीचे क्लिष्ट अशा स्वरूपाचे हे श्रमविभाजन आपल्याला दिसून येते. उदाहरण दाखल आपल्याला सांगता येईल की डॉक्टरी व्यवसाय घ्या. डॉक्टरी व्यवसायामध्ये जर गेलो आपण, त्याचा जर अभ्यास केला तर या एकाच व्यवसायामध्ये अत्यंत सूक्ष्म अशा ज्ञानाच्या आधारावर श्रमाचे विभाजन झालेले दिसून येते. त्यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ असेल, बालरोग तज्ज्ञ असेल, भूलतज्ज्ञ असेल, रेडिओलॉजिस्ट तज्ज्ञ असेल, अशा प्रकारचं श्रमविभाजन अत्यंत गुंतागुंतीचे आणि क्लिष्ट श्रमविभाजन हे ज्ञान, शिक्षण, कला कौशल्याच्या आधारावर आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या व्यवसायामध्ये बघायला मिळते. आणि म्हणून गुंतागुंतीचे श्रमविभाजन हे या समुदायाचे ठळक आणि प्रभेदक वैशिष्ट्य आहे असे आपल्याला प्रामुख्याने दिसून येते. आणि त्यानंतरचं एक शेवटचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की वर्गीय जाणीव. शहरी समुदायामध्ये प्रामुख्याने वर्ग व्यवस्था दिसून येते. म्हणजे शहरी किंवा नागरी समुदायाने वर्ग व्यवस्था ही आत्मसात केलेली दिसून येते, स्वीकारलेली दिसून येते. आणि म्हणून वर्ग व्यवस्था किंवा वर्ग व्यवस्थेमध्ये असलेली वर्गीय जाणीव हे या समुदायाचे ठळक आणि प्रभेदक वैशिष्ट्य आहे. या वर्ग व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने शहरावर नजर टाकली असता आपल्याला असं दिसून येते की कर्मचाऱ्याचा वर्ग असेल, कामगाराचा वर्ग असेल, श्रमिकाचा वर्ग असेल, ही वेगवेगळे वर्ग आपल्याला बघायला मिळतात. आणि या वर्गामध्ये प्रामुख्याने वर्गीय जाणीव मोठ्या प्रमाणात असलेली दिसून येते. या प्रत्येक वर्गातील व्यक्तींना आपल्या वर्गाविषयीची जाणीव झालेली दिसून येते. आणि त्यामुळे प्रत्येक वर्गातील व्यक्ती हा प्रामुख्याने आपल्या वर्गाचे हितसंबंध जोपासण्यासाठी, आपल्या वर्गाचे हक्क अधिकार जोपासण्यासाठी सामुदायिक आंदोलने करतानाही सुद्धा दिसून येते. याचं कारण की त्यामध्ये असलेली वर्गीय जाणीव, ज्ञान आणि विज्ञानाच्या संपर्कामध्ये हा समुदाय असल्यामुळे वर्गीय जाणीव या समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात असलेली दिसून येते. आणि म्हणून ह्या समुदायाचे वर्गीय जाणीव हे या समुदायाचं ठळक आणि मुख्य वैशिष्ट्य आहे. वर्ग म्हणजे काय? वर्ग म्हणजे समान दर्जावर आधारलेला व्यक्तीचा समुदाय होय. समान दर्जावर आधारलेला व्यक्तीचा समूह होय. आणि म्हणून या शेवटच्या वैशिष्ट्यामध्ये आपण वर्ग म्हणजे काय हे सुद्धा आपण समजून घेतो. आणि त्याबरोबरच वर्गाच्या अंतर्भूत असलेली वर्गीय जाणीव, अशा प्रकारचे हे वैशिष्ट्य या पद्धतीने आपण समजून घेतलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा हा प्रश्न तुम्हाला 10 मार्कासाठी लिहिण्यासाठी येऊ शकतो. एकंदरीत 10 ते 11 वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी संक्षिप्त स्वरूपामध्ये अभ्यासलेले आहेत. तेव्हा धन्यवाद.